नमस्कार मंडळी, तर आज आहे आपल्या मोदकांच्या सिरीजमधला दिवस 9वा आणि आज केलेले आहेत हे कलाकंदचे मोदक। आता कलाकंद ही एक मिठाई आहे जी पनीरपासून बनवली जाते किंवा आपण ताजंही दूध फाडून पनीर करून त्याची आपण ही मिठाई बनवू शकतो। तर मी इथे घेतलेला आहे हे पनीर, हे फ्रीजमध्ये असल्या कारणाने हे थोडं हार्ड झालेलं आहे, पण तुम्ही रूम टेम्परेचरवर ठेवून थोडंसं सॉफ्ट होईल त्यानंतर हे बनवून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी साधारणतः पाव किलो एवढं हे पनीर घेतलेलं आहे। ते मी चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं, एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला त्याचं, जसं की हे असं त्याचं टेक्स्चर बनलं पाहिजे, एकदम क्रीमसारखं झालं पाहिजे। आता यानंतर एका पॅनमध्ये मी साधारणतः एक छोटा चमच एवढं तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे जे पनीरचं मिश्रण वाटून घेतलं होतं ते घ्यायचं आहे। त्यानंतर मी अर्धी वाटी एवढं दूध पावडर घेतलेलं आहे। त्याचबरोबर 3 चमच आपण गोडासाठी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याची कन्सिस्टन्सी जरी जाड वाटत असली तरी जसजशी आपली साखर विरघळत जाईल तसतसं हे मिश्रण एकदम पातळ होणार आहे। अगदी अशा प्रकारे हे पातळ होऊन जाईल। आता हे पातळ झालेलं आपल्याला अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे, गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे। आता यानंतर यामध्ये वेलची पूड ॲड करून घेणार आहोत, खूप छान टेस्ट येते याने। त्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, पातळ होती ती कशा प्रकारे झाली आहे। इथे आपली रेडी झालेली आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवून आपल्याला ढवळत राहायची आहे। आता मी ही एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते, थोडी थंड होऊ द्या। त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण सगळं मिश्रण आहे ते बघू शकता, एकदम आपला खवा जसा असतो एकदम दाणेदार झालेला आहे। तर ते आपल्याला थोडंसं मळून घ्यावं लागेल, म्हणजे आपले मोदक एकत्र येण्यासाठी चांगली मदत होईल। आता हे आपण जसं पीठ मळतो तशा प्रकारे हे मी मळून घेते, जेणेकरून याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम सॉफ्ट बनेल, जे एकदम सुट्टं झालेलं आहे। तर त्यानंतर मी यामध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या घेणार आहे। या गुलाबाच्या पाकळ्या रेडीही असतात, नसतील तर या अशा प्रकारे आपण गॅसवर थोड्याशा भाजून घेणार आहोत। त्यानंतर इथे बारीक केलेले पिस्ता घेतलेले आहेत, हे फक्त आता मिक्स करून घेऊया आणि मोदक बनवण्यासाठी आपण रेडी आहोत। चला तर मग पटकन सगळे मोदक बनवून घेऊया। त्यासाठी या मोदकाच्या मोल्डमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे घालायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे, यासाठी अगदी हळूवारपणे करायचं आहे। आणि हे आपले मोदक रेडी झालेले आहेत। तर अशा प्रकारे हे मी सर्व मोदक इथे करून घेते आहे। आणि टेस्टबद्दल जर विचाराल तर एवढंच म्हणेन, फक्त एकदा करून बघा। अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।